शेतकऱ्यांसाठीच्या कृषी साहित्य खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप, धनंजय मुंडे अडचणीत येण्याची शक्यता, डीबीटी योजना का बंद केली, नागपूर खंडपीठाचा सरकारला सवाल। त्याचवेळी पोलीस कारवाई झाली असती तर माझा भाऊ वाचला असता, संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांची खंत। बीडच्या केसमध्ये वाल्मिक कराड समर्थक आक्रमक, कराडला गोवण्यात येत असल्याचा समर्थकांचा आरोप, पाण्याच्या टाकीवर चढत टायर जाळत कराड समर्थकांचं आंदोलन। आंबेडकरी अनुयायांचा परभणी ते मुंबई लॉंग मार्च, सूर्यवंशी आणि विजय वाकोडेंच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी। सैफ अली खान हल्ला प्रकरणी 2 संशयित पोलिसांच्या ताब्यात, गृहराज्यमंत्री योगेश कदमांची माहिती तर शाहिद या आरोपीची वांद्रे पोलिसांकडून कसून चौकशी सुरू। आरोपी सैफ अली खानच्या घरात जिनानं गेल्याचं आलं समोर, आरोपी जिना चढत असतानाचा सीसीटीव्ही लोकशाही मराठीच्या हाती। आपल्या पतीनं काहीही केलेलं नाही, त्याला फोन आला आणि तो गेला, पोलिसांनी त्याला पकडलं नाही, आरोपी शाहिदच्या पत्नीची प्रतिक्रिया। शाहरुख खानच्या घरात अज्ञात व्यक्तीकडून घुसण्याचा प्रयत्न, मन्नत बंगल्यामध्ये 2 ते 3 दिवसांपूर्वी घुसण्याचा प्रयत्न, सैफ अली खानवर हल्ला करणारा आणि शाहरुखच्या घरात घुसणारा एकच असल्याचा पोलिसांना संशय। सैफ अली खान प्रकरणी मुंबई पोलीस आणि गृहराज्यमंत्र्यांच्या माहितीमध्ये तफावत, ताब्यात घेतलेला संशयित हल्लेखोर नसल्याचं मुंबई पोलिसांचं स्पष्टीकरण, तर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडनं मात्र हल्लेखोराला ताब्यात घेतल्याची माहिती। दिल्ली विधानसभेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, अजित पवार यांच्याकडून 30 उमेदवारांच्या नावाची घोषणा। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरेंची संजय राऊतांच्या विरोधात भूमिका, पुणे महानगरपालिका महाविकास आघाडी म्हणून लढली पाहिजे, नाराजीवर पक्षश्रेष्ठी विचार करतील, वसंत मोरेंचं वक्तव्य। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।